राजभोग आईस्क्रीम. कोंबडीचे पाय घेतले कापडी घेतले म्हणजे काढवले मग तुम्ही शर्मा खाले शर्मा पाहू शकता सर म्हणजे एक पीस पिझ्झा असे. नमस्कार मंडळी, मी श्रेया. कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ऑब्विसली आजच्या व्हिडिओची स्टार्टिंग आपली झाली आहे किचन मधून. तर आज होणार आहे काहीतरी किचन मध्ये उद्योग. सगळ्यात पहिले तुम्ही अगोदर उद्योग बघून घ्या काय तो. तर तुम्ही आता रेसिपी बघितलीच. तर त्या रेसिपीमध्ये लागणारे सगळे चीजे आम्ही माझ्या पर्सनल ब्लिंकिट कडून मी आणलेले आहेत. माझा पर्सनल ब्लिंकिट गाईज, माझा पर्सनल ब्लिंकिट. तर आम्हाला रस पाहिजे होती पण सस्ता ब्रँड रस नाही भेटली, मग हे वाली आणली आम्ही खारी दूध. आणि त्याच्यानंतर ना काजू बदाम थोडे दूध आणले आम्ही. आमच्याकडे दूधवाला दूध देतो, गाय दूध देते, दूधवाला देतो, पण आता ते संपलंय मग आम्ही पॅकेटवाला आणलं. तर आपण सुरुवात करूया. रेसिपी खूप सिंपल, साधी, सोपी आहे. तरी का बनवलं त्याच्यामागचं कारणही सांगाल, कारण हिने मला मोटिवेट केलं तू बनवते. कारण इंस्टाग्रामवर ही रील माझ्या फीडमध्ये 2 दिवसापासून सारखी येत होती की राजभोग आईस्क्रीम, राजभोग आईस्क्रीम. आणि त्याच्यामध्ये एवढे काही जास्त असे इन्ग्रेडियंट नव्हते की मिल्क पावडर वगैरे हे भरपूर काही आणावं लागलं. त्यामुळे म्हटलं आपणही बनवूनच ट्राय करूच. आणि तुम्ही बघा गाईज कशी होती. आम्ही फर्स्ट टाइम आम्ही आईस्क्रीम घरी बनवतो. यस ना? येस. आणि हिचा रिव्ह्यू सुद्धा आय होप की चांगलाच होईल आणि बघत राहा तुम्ही. सगळ्यात पहिले आपण घेणार आहोत पतेला. आता मी मला ASMR देते. ASMR. हॅलो, हाय गाईज, न्यू परचेस. हातात घेऊन बोलू का? हातात घेऊन बोलतच नाही गाईज. तर तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये आज काहीतरी नवीन दिसलं असेल, म्हणजे जे आमच्या हातात आहे तेच. आणि या चॅनलवर तुम्हाला हे पहिल्यांदा दिसलं असेल. ह्या चॅनलवर तुझ्या किती चॅनल आहे? अरे म्हणजे किती नाही, बट आम्ही पहिल्यांदाच हा माईक आज यूज करतोय. या अगोदर एकदाच केलेलं आहे, आज डायरेक्ट 1 वर्षाने यूज करतोय गाईज. रेसिपी कॉन्सन्ट्रेट करायचं नंतर. आता दूध उकळलंय. ASMR मध्ये तुम्हाला दूध उकळताना दाखवलं, उकळायला ठेवताना दाखवलं आणि उकळलं सुद्धा. ये देखो फिर से उसको आग लगानी पड़ रही है क्योंकि वो बंद हो गया था. ये देखो दूध उकळल्यानंतर आता त्याच्यामध्ये टाकायची आहे आपली खारी. मला हेच कळत नाही, ही खारी गोड असती पण हिला खारी का बोलतात. आता मी दुकानात गेले ना, मी त्यांना बोलली रस द्या, खारी बोलच नाही, कारण मला हेच कळत नाही गोड राहते तर तिला खारी का बोलतात. आय होप गाईस माझा हात तुम्हाला. तुझा माईक कुठे? मी ठेवून दिले. तिने डायरेक्ट ना गॅस जवळ माईक नेऊन ठेवलाय. जरा मिक्स करायचं म्हणजे ते दाखवायचं काम तुला. त्याशिवाय मिक्स करणार आहे. आणि अगं दाखव ना, माईक लागणार आहे तुमच्या. तर दुधामध्ये अशी खारी पूर्ण भिजवायची आहे आणि त्याच्यामध्ये येणे टाकले आहे काजू बदाम. कापून टाकायचे नाही ग, आता नाही, दळून घ्यायचं. कापून अय्या त्या रेसिपी मध्ये दळलेलं असं काही नव्हतंच. तू बघ, तू माईक जवळ घे प्लीज. नाही तू बघ आता काय बघ. गाईज इथे ना मी ज्या रेसिपी मध्ये बघितलं होतं हे काय करायचं बोलली ते. शुगर टाक ना. शुगर 1 मिनिट गाईज. त्याच्यावर टाकायची शुगर. तर त्यात आपण शुगर ऍड करणार आहे. काजू बदाम त्याच्यावरतून शुगर जाणार आहे. आणि गायजीने सगळं डायरेक्ट काजू बदाम. अगं ते दळायचंय, हे असंच नाही पोर करत. तू प्लीज एकदा रेसिपी बघ परत. मैंने क्या देखा था फिर भाई? तुम जो चीज देखती हो वो गलत ही देखती हो, सही चीज देखा करो. ठीक आहे. तर हिने याच्यामध्ये आता काजू बदाम सगळं टाकले गाईस, मला नाही माहित आता. आणि याच्यानंतर आम्ही याच्यामध्ये थोडीशी साखर टाकणार आहे, कारण रस ही गोड राहती. तर मग आम्हाला अजून थोडी पण त्याच्यामध्ये साखर ऍड करावं, अशी पण टाकायची. बट आता आम्ही याच्यामध्ये थोडी जास्त 1 वाटी टाकणार आहे. आणि हे मला बोलायचंय की ह्या आईस्क्रीमचं नाव गाईस तुम्हाला माहितीये का काय? माहिती असेल तर कमेंट करा, नाही माहिती असेल तर मी सांगते. राजभोग आईस्क्रीम. मलाच कळत नाही राजभोग काय नाव आहे. आय डोंट नो. खाल्ल्यावरती कळत. आम्ही असं थंड होऊ द्यावा लागेल. तुझं माईक कुठे?
माझा माहित मी लावलेला आहे. मला कशी थोडीशी कार्डिमम पावडर, सॉरी कार्डिमम, ग्रीन कार्डिमम पावडर म्हणजे इलायची पावडर आपण त्यात थोडी टाकणार आहे, आपला टेस्ट. ग्रीन कार्डिगन गाईज, ज्याला आम्ही घरामध्ये इलायची म्हणतो. व्हिडिओ चालू तर पोरीने लगेच कार्डिगन घेतला गाईज. आम्ही आमच्या घरात कार्डिगन नाही बोलतो, इलायची कार्डिगन नाही ग, मग कार्डिमम मान पडते. कार्डिमम इतक्यात गणगण बोलत होती. कार्डिमम, ग्रीन कार्डिमम काय बोलती, स्टेशनवर आज जायला. आता हे असं झाल्यानंतर आपण याला बंद करणार. दाखव कसं झालंय, असं वरती आण. आता हे असं काही झालंय. आता हे लहानपणी मी खारी खायचं. हा, फक्त काजू बदाम त्याच्यामध्ये साखर पिघळवली. आता हे आपल्याला टाकायचे का मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ते तळायचे. हे बघ इथं डब्बा आहे बघ, मिक्सरच्या भांड्यात टाकायचे त्या आधी. मिक्सरचं भांड इकडे. ही रेसिपी, जर माझी रेसिपी बरोबर असेल तर काय सांग, काहीच नाही. माझीच रेसिपी बरोबर असणार आहे, कारण तू बघितलं ही रेसिपी तुझी बोलत 2 स्कूप आईस्क्रीम जास्त मला. गप्प बस, माझी रेसिपी बरोबर, तू मला मिक्सर दे. हो, मिक्सर का बर्तन दे मेरे को, चल. हे माझं असं पकडतीस का, हे असं वरती इथं. चला बरं इथं इथला वरती लाव. गाईज आहे अटॅच, फायनली अटॅच झाला आम्ही. तर आता आपण हे करून घेऊया बघा. काय करतो, मिक्सरचं भांडं समोर. आता काय करायचंय, थोडेसे काजू बदाम दळून घ्यायचे. आई इथं सगळं पाणी सांडलं. हो, त्यांनी खाल्लास काही झालं असतं काय. थोडेसे काजू बदाम वरतून पण टाकायचे आपल्याला. समजून घ्यायचं आहे. तू दळ काही नाही. आता मी काजू बारीक करून त्याच्यावरती. जाम गरम आहे गाईज, जाम गरम आहे. नंतर ते दळायचे. आता हे ऑलरेडी आपलं ठीक आहे ना जास्त. गरम याच्यात टाकलं. चलो ना बहन. वाफा लागतं इकडे गरमच्या. दळले काजू बदाम बारीक. गरम झालंय सगळं. हे पट्टे पट्टे काय आहे ना त्याच्यामध्ये लाईटचे. हा, लाईटचे पट्टे वाटते, लाईट कमी असते. अबे ते वाढले. पता नहीं गाइस क्या हो रहा था. ओ, आईस्क्रीम चांगला वाटतंय, लागलाय बट. आता आपण एक काचेचं भांडा घेणार, त्याच्यामध्ये टाकणार. काचेचं वाटी. तर आता मस्त या काचेच्या वाटीमध्ये आपण हे घेवायला टाकणार आहे. मस्त काढून घेऊ आणि वरतून थोडेसे. गरम आहे, किती गरम आहे ना. चमचे देऊ सूर्य. दाखव ना पोर करताना, ते रिएक्शन नाही पाहिजे. किती म्हणजे किती क्रीमी क्रीमी दिसतंय ते. एकदम असं काय माहिती, आम्ही याच्या अगोदर आम्ही इंस्टाच्या रील मधून बघून आहे ना, याचं कस्टर्ड ट्राय केलं होतं. सीताफळ कस्टर्ड ट्राय केलं होतं. नाही, सीताफळ आईस्क्रीम. एवढी मेहनत केली एक कप बकवास लागला नंतर. म्हणजे त्याच्यामध्ये काही टेस्टच येत नव्हती, सगळं सीताफळच लागत होतं. बाकी कोणालाच नाही आवडलं, इतकी मेहनत केली त्याच्यावरती. वेस्ट घ्या. आता हे डायरेक्ट गरमच फ्रीज मध्ये ठेवायचं. तर असं काही आपलं आईस्क्रीम रेडी. आता हे त्याच्यावरती ड्रायफ्रुट्स टाकतीये. आणि बाय द वे, हा आमचा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाला, तुम्ही नक्की ट्राय करा. अजून सक्सेसफुल होतो नाही होत अजून कळेल, अजून काहीच सांगू शकत नाही. वाव, इतकं सुंदर दिसतंय भाई, मला तर आता कंट्रोल होत नाही खायला. खूप सारे ड्रायफ्रुट्स टाकले गाईजने. हे होईल बंद आणि जाईल फ्रीझर मध्ये. आणि नक्की पुढे व्हिडिओ बघा, कारण संध्याकाळी आपण सगळ्यांची रिएक्शन घेऊ. येस, संध्याकाळी. आता हे गेलं आहे फ्रीज मध्ये. देखो गाइस, ये देखो हमारा फ्रिज थोड़ा बुढ़ा हो गया है गाइस, क्योंकि वो जितनी हमारी उम्र है उतनी हमारी फ्रिज की भी उम्र है. तर आता हे आईस्क्रीम पूर्ण सेट व्हायला 2-3 तास लागेल. तर 2-3 तासानंतर आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट भेटतो आणि
सगळ्या पूर्ण फॅमिलीचे रिॲक्शन सुद्धा दाखवतो की ते मम्मी पप्पांना सगळ्यांना आवडले की नाही, आम्हाला सुद्धा कसं लागतं आय डोंट नो, पहिल्यांदाच काहीतरी असं ट्राय केलंय. तर नक्की बघा रिॲक्शन साठी. आता भेटूया डायरेक्ट थोड्या वेळाने, 2-3 तासांनी. 5 hours later. आमचा व्हिडिओ अपलोड झाला का Start. मग बघा स्टार्ट. की नेमकं कामाचं बनवलंय. तर आता आमचं जेवण वगैरे झालं, आता आईस्क्रीम सर्व करतोय आम्ही. हा हा तू नॉन व्हेज आईस्क्रीम आहे, आमचं व्हेज आहे. व्हेज आहे. त्याच्यासोबत दिसतात तुम्हाला ते कोंबडीचे पाय होते हो काढून ठेवले ते आता. वा वा, याला याला रेसिपी विचारून घ्या कोणाला आणि माहिती. हे सगळं आहे ना. तुम्ही कसं लागतंय शॉर्मा पप्पा? शॉर्मा. कसं लागतंय? ते कसं छान आहे. कोंबडीचे बारीक बारीक तुकडे उघडी आहेत कोंबडी ते. लटके राहती. शॉर्मा खायला तुम्ही शॉर्मा सेम शॉर्मा सारखं राहते. एखादा कोंबडी खराब- घ्यायचा मस्त घ्यायची बारीक बारीक असे नरम नरम ना बिना अडकायचे पीस घ्यायचे त्या टाकायचे, याला म्हणतात शॉर्मा. पप्पांना दे अजून, पप्पांना दे अजून. हा आता चालू आहे, आता बोल बोल ना, आता कॅमेरा चालू आहे, बोल ना. कॅमेरा बंद आहे. आता चालू आहे. तिला सेम म्हणते. आईस्क्रीम सारखं एकदम मस्त आहे. आता म्हण आता म्हण. खरंच ट्राय करा, एकदम मस्त आहे. ओ असं कर ना हे माझ्यासारखं. कशापासून बनवलंय पण? सांगितलं ओव्हर ना ऍक्टिंग आमच्या शॉर्मा मुली शॉर्मा. तिला एवढं खाण्याची बदल राहतं. शॉर्मा. की curious राहते जाणून घ्यायला काय टाकलं. सांग ना कसं झालंय, काजू बदामचं दिसलं. कसं झालंय? 2 लिटर दूध हे बघ. आणलं हा बरं का माई? नेमकं झालं आता. माई मम्मीकडे घे ना. दूध आणलं हा खारी आणली हा साखर घेतली हा कोंबडीचे पाय घेतले हा कापडी घेतले म्हणजे हा काढवले हा मग हे ना हा. तुम्ही शर्मा खायला ना शर्मा पाहू हा. शकता. शर्मा म्हणजे प्लेस पिझ्जा असे हा तिथे असं कटबीट क्रॉमची करून हा. फ्रीजमध्ये ठेवलं. नाही मिश्रण ग्राइंड करून मग फ्रीजमध्ये ठेवलं. मग हे ते बनलं घ्या. हो. कसं झालंय ग? तुला कसं झालं हे विचारत, रेसिपी नव्हती विचारली. अरे कॅन्सल हे सेम भारी झालंय. हा हे सेम भारी झालंय. हे सेम भारी झालंय. अच्छा अच्छा. आता तू आता आमची स्क्रिप्ट अगं भाई